नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री रुद्रेश्वर महादेव मंदिर, ज्या शिवलिंगाची साईज दरवर्षी गहूच्या कणाइतके थोड्या प्रमाणात वाढत राहते. अहिल्यानगर जिल्ह्यातील व पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र रुद्रेश्वर म्हणजेच रुद्रेश्वर महादेव मंदिर हे एक अतिशय प्राचीन, धार्मिक आणि निसर्गरम्य स्थान असलेले मंदिर आहे, जे की गर्भगिरी डोंगर रांगेच्या अगदी पायथ्याशी आहे. चला तर मी तुम्हाला श्री क्षेत्र रुद्रेश्वर महादेव मंदिराबद्दल संपूर्ण व सविस्तर माहिती सांगते. तर अहिल्यानगरमधील अशाच नवनवीन मंदिराची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण महादेवांच्या दर्शनासाठी जाऊया. आम्ही कानिफनाथ दर्शन घेऊन झाल्यानंतर रुद्रेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी निघलेला आहोत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हे मंदिर अहिल्यानगर शहरापासून साधारण 45 किलोमीटर अंतरावर आहे व गर्भगिरी डोंगर रांगाच्या अगदी पायथ्याशी मंदिर वसलेलं आहे. तिन्ही बाजूनी गर्भगिरीचे डोंगर, तसेच घनदाट वनस्पती, औषधी वनस्पती, हे वनराई अगदी सुंदर मंदिर, अगदी प्रसन्न वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. तुम्हाला मी रुद्रेश्वर महादेव मंदिराची सविस्तर माहिती सांगते. तर पौराणिक कथेनुसार गुरु मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांनी येथे मोठा भंडारा आयोजित केला होता आणि या मंदिरामध्ये 33 कोटी देवांनी येऊन महाप्रसाद ग्रहण केला होता. त्याचवेळी भगवान महादेवांनी एका वृद्ध म्हाताऱ्याचे म्हणजेच ब्राह्मणाचा वेश धारण करून हे महाप्रसाद ग्रहण केला होता व दर्शन दिले होते. त्यामुळे या स्थानाला रुद्रेश्वर किंवा म्हातारदेव असे म्हटले जाते. हे पहा, आपण मंदिराच्या परिसरात आलेला आहोत. हे समोर जे दिसतं आहे तेच महाद्वार आहे मंदिराचा आणि हा मोठा कॉरिडॉर सगळ्या मंदिराचा सभोवतालचा परिसर आहे. खूप छान आणि निसर्गरम्य वातावरण सुद्धा खूप सुंदर आहे. तर भाविकांची अशी श्रद्धा आहे की दरवर्षी महाशिवरात्रीला येथील स्वयंभू शिवलिंग गव्हाच्या दाण्या एवढे वृद्धिंगत होते, म्हणूनच ह्याला रुद्रेश्वर असे नाव पडले आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून दगडी बांधकाम आहे व सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. पश्चिमाभिमुख खिडक्यांमधून म्हणजे सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर पडतील असे विशिष्ट रचना केलेले हे मंदिर आहे. आणि मंदिरात एक ऐतिहासिक मोठी घंटा सुद्धा टांगलेली आहे, जी की 12व्या शतकात राजा रामदेवराय तसेच प्राणदेव राजाने ही घंटा अर्पण केल्याचा उल्लेख सुद्धा आढळलेला आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला उजव्या साईडने पूजेची साहित्य जिथे भेटतात अशी दुकाने लागतात आणि इथून आपण पूजेचे साहित्य घेऊन मंदिरामध्ये जाऊ शकतो. श्रावण महिन्यात दर सोमवारी, विशेषतः तिसऱ्या सोमवारी मोठी गर्दी असते व श्रावणात रोज रात्री 8 वाजता भव्य बेल आरती होते. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव व यात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत राहतात. मंदिराच्या परिसरामध्ये गणपती, मारुती, कपिलमुनी आणि काशी विश्वेश्वर यांची मंदिरे देखील आहेत. तसेच येथे ज्ञानव्यापी विहीर व बारव आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मंदिर खूप जुने आणि प्राचीन असल्यामुळे अगदी भक्कम असे दगडी बांधकाम इथे दिसून येतं. आणि हे पहा, रुद्रेश्वर देवस्थान. आपण आतमध्ये दर्शनासाठी जाऊया आणि मी तुम्हाला हे शिवलिंग दाखवते, जे की अगदी वृद्ध आहे आणि खूप जुना आहे, ज्याची साईज दरवर्षी गव्हाच्या दाण्या इतके वाढत राहते. रुद्रेश्वर येथील हे शिवलिंग कृत्रिमरित्या घडवलेले नसून अगदी स्वयंभू म्हणजे जमिनीतून प्रकट झालेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, हे जे शिवलिंग आहे त्याच्या आजूबाजूला जे दगडी जलाधारी दिसतंय त्याला पिंडी असे म्हणतात. हे मंदिर नाथ संप्रदायाचे आद्य शक्तिपीठ तसेच उगमस्थान म्हणून मानले जाते. नवनाथ भक्तिसार या ग्रंथातही या स्थानाचा विशेष उल्लेख आढळून आलेला आहे. पुण्यातील धनकवडी येथील प्रसिद्ध संत सद्गुरू श्री शंकर महाराज यांनी 1932 ते 36 या दरम्यान या परिसरात राहून कठोर अशी तपश्चर्या केली होती. तसेच संत ज्ञानेश्वर माऊली व इतर अनेक संत ऋषीमुनी या क्षेत्राला येऊन भेट सुद्धा दिलेली आहेत. म्हणजेच हे मंदिर खूप प्राचीन, पुरातन आहे. मंदिराचा सभोवतालचा परिसर खूप सुंदर आणि मनाला वेड लावणारा असं निसर्गरम्य वातावरण आहे. इथे पावसाळ्यामध्ये वेगवेगळे विविध प्राणी सुद्धा आपल्याला दिसून येतात, जसं की वानर आणि त्याचं पिल्लू आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो आम्ही कॅप्चर केलेला आहे. तर कशी वाटली आपल्याला श्री रुद्रेश्वर महादेव मंदिराची माहिती? तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या. थँक्यू सर्वांना, मनापासून धन्यवाद.